राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। निलंबित तालुका अध्यक्ष विष्णू चाटेमुळे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटे याचं नाव आल्यानंतर त्याचं निलंबन करण्यात आलं। यापुढे चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका करायच्या अशा पक्षाच्या सूचना आहेत। हो, मग आता ऍक्शन घेणार ना। माननीय अजितदादा ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे साहेब, ते जाहीर करतील ना। कारण याच्यातले जेवढे मला वाटतं विष्णू चाटे आतमध्ये गेलेले जे आहेत बरखास्त करावं लागेल, नाही ते इज्जतीचा पंचनामा होईल ना। ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे, बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत यांच्यावरती अनेक गुन्हे बिन्हे असलेलेच लोक असतील, झंटा फांटा सगळे। मग आता ते रद्द करणार नाही तर काय करतील? जोपर्यंत तुम्ही धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत तुमचा या कृतीला काही अर्थ नाही। लोकांचा आक्षेप जो आहे तो आकाच्या आकाला आहे ना, त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करायची हिंमत दाखवताय का? तरच संतोष देशमुख यांचा तपास हा निष्पक्षपाती होईल। ज्यांच्यावरती शिंतोडे उडाले ती व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळात आहे, एनसीपीच्या सरकारमध्ये आहे, त्यांच्या गटामध्ये आहे, सरकारमध्ये आहे, आणि तुम्ही चारित्र्यवान व्यक्तींच्या संदर्भात चर्चा करताय। कारण चारित्र्यवान लोक बीडमध्ये घेणार आहेत अजित पवार, मग सुरुवात कोणापासून करणार आहेत याचं उत्तर द्या।